व्हर्च्युअल CFO म्हणजे काय आणि ते लहान बिझनेससाठी कसं फायदेशीर आहे? जेव्हा मी प्रॅक्टिसमध्ये आलो ना, सो तुम्हाला माहिती आहे की बिंग महाराष्ट्रीयन CA की आता कसं आहे, CA म्हणजे काय असं काही हे नाही, तो असा माणूस आहे की तो लोकांना हेल्प करतो. आणि तर मला प्रॅक्टिस करायची होती, पण मी तुम्हाला जसं सांगितलं असं मी आय वर्क विथ कॉर्पोरेट्स. मी एशियन पेंटमध्ये जॉबला होतो. स्लिक मॉड्युलर किचन ही एशियन पेंटची कंपनी होती, त्यात मी जॉबला होतो. एशियन पेंटने जे स्लिकला टेक ओव्हर केलं ते मर्जिंग मी हँडल केलं. सो तिकडे मी टीम हँडल करायचो, एक 10-15-20 जणांची टीम हँडल करायचो. सो तिकडे ना मी बऱ्यापैकी गोष्टी शिकलो की GST भरणं, मी मग सारखं सिस्टम म्हणतोय ना, हे मी तिकडे शिकलो की का सिस्टममुळे कॉर्पोरेटमध्ये ना चांगली गोष्ट कसं असतं, कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये, मोठ्या कंपन्यांमध्ये तिथे माणूस काम नाही करत, सिस्टम काम करते. म्हणजे तिथे मी जरी नसेन किंवा मी जर सोडून गेलो, कंपनीच्या ओनरला फरक पडत नाही. सो हा सिस्टमचा भाग आहे. म्हणजे मी आज बोललो मी येत नाही किंवा मी बोललो नाही, ओके डन, त्यांची सिस्टम असते, एक माझी नोटीस पिरियड दे, हे दे, ते दे, प्रॉपर हँडओव्हर. आणि छोट्या कंपनीमध्ये कसं असतं, मी येत नाही उद्यापासून, बरोबर, तर मी इम्पॅक्ट पडतो ना. सो मी ते तिकडे शिकलो. तर तिकडे मी काय शिकलेलो, सिस्टम शिकलेलो की 2 कामं शिकलेलो CA वगैरे. आणि बऱ्यापैकी मी मोठ्या कन्सल्टन्सी फर्मशी हँडल केलं, त्यांच्याशी डील केलं, तर मला बऱ्यापैकी तिकडे नॉलेज आलं. सो मी जेव्हा प्रॅक्टिसमध्ये आलो, जिथे मी आर्टिकलशिप केली माझ्या बॉसकडे, तिकडे मी आलो, त्यांच्याकडे परत मी आलो जेव्हा प्रॅक्टिसला, तेव्हा मी विचार केला मला हे सगळं येतं आहे, GST करणं, इन्कम टॅक्स करणं किंवा ऑडिट करणं मला माहिती आहे. मी काहीतरी वेगळं केलं पाहिजे. वेगळं केल्यानंतर मला काहीतरी पैसे जास्त मिळतील, बिकॉज मला कॉर्पोरेटला चांगली सॅलरी होती. तर मी इथे पण प्रॅक्टिसमध्ये मी येईल की नाही, माझ्या डोक्यात ती भीती होती, पण मी रिस्क घेतली. तर मी बोललो पण मग काहीतरी वेगळं केलं पाहिजे. मग मी सरांना असं म्हटलं माझ्या की सर एक काम करा, एक प्रॉब्लेम असतो, प्रत्येक कंपनीचे ओनर आणि CA दोघं बसतात टेबलवर आणि डिसाईड होतं की आता असं करायचं आहे, तसं करायचं आहे, आणि सगळं. मग कंपनीचा ओनर निघाला आणि CA निघाला. कामं कोण करतात, खालची माणसं करतात. आणि लास्ट मोमेंटपर्यंत ती कामं चालत राहतात ना. CA बिझी असतात, त्याच्या कामामध्ये भरपूर कामं आहेत त्याला पण, आणि ओनर पण. आणि सप्टेंबर किंवा जुलैला मग फोन येतात, अरे हे झालं नाही, करायचं आहे. आता हे काय झालं काय, बिकॉज हे तो त्यांच्या माणसावर डिपेंड होते, त्यांची माणसं अजून मला डिपेंड होती. ही डिपेंडन्सी पर्सन टू पर्सन आहे ना हे. बरोबर. सो मी जेव्हा प्रॅक्टिसमध्ये आलो, मी सरांना म्हणालो की सर मला इकडे काम करायचं, ह्या सेगमेंटमध्ये काम करायचं, बिकॉज मला माहिती आहे ना, मला लगेच कोण ऑडिट देणार नाही. बिंग महाराष्ट्रीयन पर्सन, माझ्या इकडे, आता तिकडे म्हणजे माझ्या राईट हँडला, माझ्या लेफ्ट हँडला कोणच बिझनेसमॅन नव्हते, सगळे जॉबवाले, तर मला कोण देणार आहे. सो मी विचार केलं आपण काय करूया, रिपेअरिंग करूया. हा जो गॅप आहे ना कंपनीमध्ये तो फिल करू. आणि असं करत करत मी चालू केलं. मग मी काय करायला लागलो, एक्झॅक्टली ते कंपनीचे जे अकाउंट डिपार्टमेंट होतं ते रिपेअरिंग करायला लागलो. म्हणजे काय करायला लागलो, सिस्टम बसवायला लागलो अकाउंट डिपार्टमेंटमध्ये, जेणेकरून काय होईल, ऑडिटसाठी लागणार डेटा, ओनरसाठी लागणार डेटा डिसिजन घ्यायला, तो ऑटोमॅटिक लेवलवर डेटा तयार होईल. मंथली कंप्लायन्सेस मंथली भरले जातील. GST म्हणजे गव्हर्नमेंटची पेनल्टी लागणार नाही, ओनरला डेटा मिळाला, प्रॉफिट समजलं. असं करता 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 त्यांची सिस्टम प्रोसेस सेट करायला लागलो. म्हणजे उदाहरण स्टॉक असाच पडलाय सिस्टममध्ये, तो मग मी सिस्टममधनं स्टॉक टॅलीमध्ये घेणं, ओनरला मंथ टू डिसिजन देणं, रिपोर्ट्स बनवून देणं, मग डिसिजन घेणं बरं पडलं. आणि हे असं मी कमीत कमी 50-60 प्रोजेक्ट इम्प्लिमेंट केलं. आणि मी एका कन्सल्टंटला विचारलं, भेटलो की अरे, त्यांनी विचारलं काय करतो रे तू बाळा, माझ्यापेक्षा मोठे, तर ऑफकोर्स ते मला बाळाच म्हणाले. तर मी म्हणालो सर हे असं असं काम करतो. अरे ह्याला म्हणतात व्हर्च्युअल CFO सर्व्हिसेस. म्हणलो हो का, असं का, ओके. मला नव्हतं माहिती याला व्हर्च्युअल CFO म्हणतात. मी तर हे पैसे कमवायचे आणि काय ऑडिटच्या व्यतिरिक्त कोण काही कामं लगेच मिळणार नाही आहेत. सो म्हणून काहीतरी वेगळं केलं पाहिजे ना, पैसे तर हवेत, पैसे कमवायचे. त्याने मी तिथे मला गरज दिसली, ही गरज होती प्रत्येक छोट्या कंपनीची, अप टू 100 crore कंपनीची गरज आहे. त्यांचे अकाउंट डिपार्टमेंट प्रॉपर नसतात, CA त्यांच्या याच्यामध्ये बिझी असतात, ते GST इन्कम टॅक्स याच्यावर फोकस करतात, अकाउंटंटचं नॉलेज किती असतं. मग तिथे ओनरच्या तोडीला तोडी उभे राहून जो ओनरचं नॉलेज आहे, बिझनेसचं नॉलेज आहे, तो एक माणूस पाहिजे ना अकाउंट्समध्ये. मग मी माणूस रिप्लेस झालो तिकडे. आणि ह्या सर्वांनी नंतर मला समजलं की याला व्हर्च्युअल CFO सर्व्हिसेस म्हणतात. जो प्रत्येक कंपनीमध्ये डिपार्टमेंट असतात, मार्केटिंग, ऑपरेशन, अकाउंट्स, फायनान्स. जो अकाउंट्स आणि फायनान्सला लीड करतो त्याला CFO म्हणतात. सो हे मग मी काय करायला लागलो, छोट्या कंपनीसाठी मी दे कांट टू हॅव बिग CFO ना, जे सॅलरी आणि हे सगळं अफोर्ड करणं जमत नाही. मग मी त्यांना व्हर्च्युअल बेसिसवर, म्हणजे रिटर्नशिप बेसिसवर, व्हिजिटिंग बेसिसवर ही सर्व्हिस प्रोव्हाइड करायला लागलो. काम करायची मतलब ना, मग छोट्या कंपनी फुल टाइम CFO ठेवू शकत नाही. मध्ये एक कमी खर्चामध्ये एक मधला वे करून ह्या सर्व त्यांचं पूर्ण वाली, म्हणजे अशा भरपूर कंपन्या तिथे त्यांचा CA आहे. CA म्हणजे माझं कोणत्या CA वर कॉम्पिटिशन नाहीच आहे. CA असणार ते ऑडिट वगैरे करतात. मी काय करतो, CFO त्यांचं अकाउंट
प्रोसेस MIS रिपोर्टिंग ह्या सगळं डेव्हलप करायला त्यांना हेल्प करतो. दॅट्स कॉल्ड मॅनेजमेंट अकाउंटिंग. म्हणजे ओनरचा जो विजन आहे बिझनेस ग्रोथचा त्याला साजेशी असा सिस्टम प्रोसेसेस डेव्हलप करणं किंवा तुम्हाला कंपनी IPO करायची त्या IPOसाठी काय तुमच्या गोष्टी असल्या पाहिजे तर रेडी करणं. सो ह्या सगळ्यामध्ये हा CFOचा प्रवास चाललेला आणि आतापर्यंत मी 50 ते 60 कंपन्यांचं अप टू 500 crore कंपन्यांचं मी सगळ्या गोष्टी केल्या आहेत. म्हणजे ते सॉफ्टवेअर इम्प्लिमेंट आलं, MIS रिपोर्टिंग आलं, कंप्लायन्स सिस्टम डेव्हलपमेंट आलं. म्हणजे बिझनेस ग्रोथसाठी जे लागतं स्ट्रॅटेजी डिसिजनसाठी ते सर्व आपण ॲज अ CFO करतो. ओके.